राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगलेला आहे। या कलगीतुऱ्याची खबरबात दिल्लीपर्यंत पोहोचली आणि दिल्लीकरांनी शिंदेंसोबत थोडं सबुरीने घ्या असा संदेश महाराष्ट्रातल्या नेत्यांना दिलेला आहे। तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये दोन्ही पक्षात अहंकाराचे वार अधूनमधून वाहताना पाहायला मिळतात। नेमकं काय घडतंय महायुतीत आपण बघूया। अहंकार तर रावणासारखा अहंकार होता। रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं। जे जे विकास विरोधी आहेत त्यांची लंका आमचा भरत पेटवल्याशिवाय राहणार नाही। भाजपात होणाऱ्या पक्षप्रवेशावरून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नाराजीचा सूर आहे। यानंतर एकनाथ शिंदे यांनी तातडीनं दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन रवींद्र चव्हाण यांची तक्रार केली। यानंतर भाजपच्या नेतृत्वानं राज्यातील नेत्यांना एकनाथ शिंदे यांच्यासोबतच सबुरीनं घेण्याचा सल्ला दिलाय। याचं कारण मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरेंच्या पराभवासाठी एकनाथ शिंदेंची गरज असल्याचं केंद्रानं सांगितलं। राज्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेसोबत जुळवून घ्या, भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या राज्यातील नेत्यांना सबुरीनं घेण्याचा सल्ला दिलाय। मुंबई महापालिकेत ठाकरेंना रोखण्यासाठी शिंदेंना सोबत घ्यावं लागणार आहे। मुंबईतील शिंदे यांच्या ताकदीचा भाजपच्या वरिष्ठांना अंदाज आहे। ठाकरे बंधूंच्या युतीचे परिणाम फार नसतील, मात्र ठाकरेंची मुंबईतील ताकद संपवण्यासाठी शिंदे गरजेचे आहेत। भाजप शिवसेना ठाकरे गटाचा महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन निवडणुका लढवणार आहेत। इथलं आपल्याकडे उदाहरण आहे अनेक ठिकाणचं। शिंदे गटाचे लोकांना भारतीय जनता पार्टीत आमिष देऊन ओढलं जात आहे। म्हणजेच याचा अर्थ सोयीच्या गोष्टी आहे ना, जिथं गरज आहे तिथं वापरायचं, जिथं गरज नाही तिथं सोडायचं, असा त्याचा अर्थ घेता येईल। करायचं तर सगळीकडे मनापासून केलं पाहिजे ना। मुंबईसह महापालिकेच्या निवडणुकांमध्ये शिंदेना सोबत घेतल्यास भाजपचा विजय अधिक सुकर होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेला राजकीयदृष्ट्या अधिक नुकसान पोहोचवता येईल अशी केंद्रीय भाजपची नीती आहे। कारण विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळालेली मतं ही जास्त होती। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेची मुंबईत असलेली ताकद लक्षात घेता भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी राज्यातील नेत्यांना सबुरीनं घेण्याचा सल्ला दिल्याचं बोललं जात आहे। शिवसेना शिंदे गटाची एकूण टक्केवारी आहे 12.38। एकूण मतदान आहे 79,96,930। शिवसेना ठाकरे गटाची टक्केवारी आहे 9.96। एकूण मतदान आहे 64,33,013। एकीकडे भलेही केंद्रानं शिंदेंच्या शिवसेनेसोबत सबुरीनं घेण्याचा सल्ला दिलाय, मात्र दुसरीकडे राज्यामध्ये भाजप शिवसेनेत अहंकाराची लढाई सुरू झाली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी डहाणूच्या जाहीर सभेत भाजपवर निशाणा साधत रावणाची लंका अहंकारामुळे जळून खाक झाली अशी टीका केली आहे। तर आम्ही रामाचे अनुयायी लंका जाळण्याचं काम करू असा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। सगळेजण एकत्र आलेला आहात, एका अधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात, अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात। अहंकार तर रावणासारखा अहंकार होता। रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे, तेच काम करायचं आहे। भरत कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका। कोणी हे म्हणालं असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे, आपण लंकेत राहतच नाही। आपण तर रामाचे अनुयायी आहोत। प्रभू श्रीरामांना मानणारा पक्ष आणि पक्षाचा उमेदवार भरत, अरे लंका तर हा पेटवणार आहे। जे जे विकास विरोधी आहेत त्यांची लंका आमचा भरत पेटवल्याशिवाय राहणार नाही। राज्याच्या निवडणुकीत आता भाजप शिवसेनेमध्ये रामायण सुरू झालंय। दोनही हिंदुत्ववादी पक्ष एकमेकांसोबत उभे टाकले आहेत। त्यामुळे राम कोण आणि अहंकारानं भरलेला रावण कोण हे राज्यातील जनता या निवडणुकीमधून दाखवून देणार आहे। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।